कानपूर उत्तर प्रदेशमध्ये हजरत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पैगंबर जयंतीनिमित्त तरुणांनी आय लव्ह मोहम्मद असा बोर्ड लावला होता आणि काही तरुणांनी त्याचे फोटो काढून सोशल मीडियावरती टॅग केले होते की ज्यांनी तो बोर्ड लावला त्याच्यावरती आणि इतर 25 जण ज्यांनी टॅग केले त्यांच्यावरती फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल केला। या देशामध्ये संविधान आहे, संविधानामध्ये सर्वांना समान अधिकार दिलेले आहेत आणि अधिकार सर्व धर्मियांना समान अधिकार दिलेले आहेत। असं असताना विशिष्ट समाजाला टार्गेट करून त्यांच्यावरती दबाव आणून त्यांच्यावरती एक प्रकारे अत्याचार अन्याय करण्याचा प्रकार त्या ठिकाणी घडलेला आहे। त्या घटनेचा आम्ही आज या निवेदनामार्फत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलेला आहे। माननीय राष्ट्रपती महोदयांना आम्ही निवेदन देऊन असं स्पष्ट सांगितलेलं आहे की इतर राज्यामध्ये अशा प्रकारच्या घटना घडू नये, या तशा प्रकारच्या आपण माननीय राज्यपाल महोदय आणि मुख्यमंत्र्यांना द्याव्यात, जेणेकरून या देशाची एकात्मता आणि अखंडता कायम राहील, या देशामध्ये शांतता राहील। हा देश शांतता राहिली आणि एकात्मता राहिली तर खऱ्या अर्थाने प्रगती करू शकेल। म्हणून आम्ही आपणास विनंती करतो की इतर राज्यामधल्या सगळ्या राज्यपालांना, मुख्यमंत्र्यांना आणि त्या ठिकाणच्या डीएमला म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना तशा प्रकारच्या सूचना द्याव्यात की जेणेकरून विशिष्ट धर्माच्या लोकांना टार्गेट करू नये। कधी दाढी टोपी बघून त्यांच्यावरती गोळीबार केला जातो, कधी गोमांस आहे म्हणून त्याचा जीव घेतला जातो, कधी मुस्लिम तरुण मुली बुरख्यात आहेत त्यांच्यावरती अत्याचार केला जातो। हे गेल्या 11 वर्षापासून या अशा प्रकारच्या मुस्लिम समाजावरती अत्याचार करण्याचे प्रकार चालू आहेत। म्हणून सबका साथ सबका विकास असं माननीय प्रधानमंत्री बोलत असतील तर ह्यात त्यांना समाज दिसत नाही का? अशा प्रकारच्या घटना घडत आहेत, त्याच्याकडे ते जाणीवपूर्वक का डोळे झाक करत आहेत? म्हणून आपण एका 20% असलेल्या समाजाला आपण एकीकडे ठेवून त्यांना अन्याय अत्याचारित ठेवून तुम्ही विकास करू शकत नाहीत। म्हणून आम्ही निवेदनाद्वारे या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे की आपण आम्हाला न्याय द्यावा आणि या देशामध्ये शांतता निर्माण करण्याचं काम करावं।